नमस्कार श्रोते हो, मी अभिवाचक श्वेता म्हसकर. चला ऐकूया चपराक प्रकाशित आपल्या मुळांशी जोडलेल्या सोन्यासारख्या माणसांची गाथा. नानासाहेब खर्डे यांचे प्रेरणादायी आत्मकथन पाळं मुळं. हे आणि चपराकची इतर महत्त्वपूर्ण पुस्तके घरपोच मागवण्यासाठी shop.chaprak.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. तिसरीच्या वर्गात 15-16 मुलं आणि 2 मुली होत्या. गुरुजी मन लावून शिकवत. त्या काळी गृहपाठ वगैरे प्रकार नसायचा, पण घरी सुद्धा अभ्यास करायला पाहिजे असं गुरुजी म्हणत. पण ऐकतोय कोण? नायलॉनच्या पिशवीत सारी पुस्तकं आणि खापराची काळी पाटी असायची. ती 1ली ते 6वी पर्यंत जपून वापरावी लागे. पेन, शिसपेन्सिल पाहायलाही मिळत नसे. काळ्या पाटीवरच पाढे, गणित, कविता, प्रश्नोत्तरं लिहायची आणि गुरुजींना दाखवली की तळ हातावर थुंकी घेऊन पाटी पुसून टाकायची. थुंकीने पाटी पुसायला गुरुजींचा जाम विरोध, पण पाण्याची व्यवस्था कोण करणार? एकदा शाळा सुटली की दप्तर घराच्या खुंटीला नेऊन अडकवायचं आणि परत शाळेत येतानाच त्याला हात लावायचा. वर्गात गुरुजी शिकवत असताना जेवढं डोक्यात शिरलं तेवढंच आमचं ज्ञान. नंबराची आणि मार्कांची स्पर्धा नव्हती. 1 मेला पास नापास अर्थात निकाल लागे. पास झालो की आई वडील खुश होत. ते तेवढंच विचारत. मार्कांची त्यांना देणं घेणं नव्हतं. बहुसंख्य पालकांना लिहिता वाचता यायचं नाही. बऱ्याच पालकांना सही पण येत नसायची. गावात मोजून 8-10 लोकांना सही करता येत असेल, त्यामुळे साक्षरता नावालाच होती. साहजिकच त्यांच्या प्रपंचात शिक्षणाला सगळ्यात शेवटचं स्थान होतं. शेतीची एखादी निकड निघाली की शाळेतील मुलाला ती निकड संपेपर्यंत घरीच थांबावं लागे. मुलाची शाळा बुडते याचं कोणाला वाईट वाटत नसे. अगदी शाळेत जाणाऱ्या मुलालाही वाईट वाटत नसे. शाळेत गणवेश म्हणून खास असा काही प्रकार नव्हता. एक पांढरा शर्ट, खाकी चड्डी, डोक्यावर गांधी टोपी हा सर्वसाधारण पेहराव असायचा. रंगीत कपडे घेण्याइतपत परिस्थिती कुणाचीच नसायची. पायात चप्पल बूट नसायचे. ती त्या काळची चैनीची गोष्ट होती. आमच्या घरात फक्त दादाला वाहना होत्या. शाळेत आजच्यासारखे मुलामुलींना स्वतंत्र शौचालय नसायची. दोन्ही पार्गात लघवीची सुट्टी झाली की रस्त्याच्या कडेला किंवा भिंतीला खेटून उभं राहून आम्ही लघवीसारखे नैसर्गिक कर्म उरकून घ्यायचो. वैयक्तिक अस्वच्छताही खूप असायची. माझ्यासारख्या बऱ्याच मुलांच्या शर्टाच्या बाह्या, कॉलर, शर्टाचं पोटासमोरील कापड, नाकातले मोती पुसल्यानं चिकट झालेलं असायचं. गुरुजी नाव घेऊन एखाद्या विद्यार्थ्याला वर्गाबाहेर जायला सांगायचे. त्याचा अर्थ त्यानं नाक साफ करूनच वर्गात बसावं असा असायचा. डोक्यावरच्या केसांचीही तीच अवस्था असे. गावातला रामनाथ बिडवे न्हावी सावरगाव तळ इथून दर गुरुवारी आणि शुक्रवारी हमखास गावात येई. त्याच्या खुर्चीवर बसलं की त्याचा राकट पंजा माझ्या मुंडीचा ताबा घे. मला हू की चू करता यायचं नाही. मेंढीची लोकर भादरल्यासारखा तो उजव्या हातानं मशीन चालवी. डोक्यावर शेंडीचे केस चिमटीत धरून सगळा नारळ केस विरहित करून टाकी. पण कपाळाच्या बाजूला समोरून तो थोडे केस मुळासकट न कापता राखत असे. त्याला बाल म्हणत. कपाळाच्या दोन्ही बाजूंना वस्तारा मारून माझं कपाळ भव्य करण्याचं परमेश्वराकडून राहिलेलं अपूर्ण काम पूर्ण करण्याचा प्रयास तो करत असे. त्याला चुची काढणे म्हणत. या गडबडीत 1-2 ठिकाणी रक्त येऊन आपण सरकत आहोत याचा पुरावा मिळेल. वस्तारा वापरलेल्या ठिकाणी पाण्यात बुडवून तुरटी फिरवली की फोडणीत जिरे मोहरी तडतडा उडावेत तसं डोक्यात व्हायचं. कधी कधी न्हाव्याने अंगावर टाकलेल्या कापडावर डोक्याच्या केसांबरोबरच खाली टपकलेला एक षटपदी प्राणी तरातरा पुन्हा मूळस्थानी पोचण्याच्या घाईत दिसायचा. त्यामुळे त्यावर लक्ष ठेवण्यासाठी मुंडी त्याच्या मार्गक्रमणानुसार फिरे व मुंडी तिरकी होई. पण न्हावी बाबा आपल्या पंजानं पुन्हा ती सरळ करी. तोपर्यंत प्राणी सुरक्षित आणि इच्छित स्थळी पोचलेला असे. 3रीला असतानाही मी आईच्या गोधडीतच झोपे. आई नऊवारी लुगडं नेसून चोळी घालत असायची. तिच्या कमरेला 3 पुडाची एक छोटी रंगीत उभी पिशवी असायची. तिच्यात तंबाखूची पुडी, सुटे पैसे, क्वचित नोटा आणि माझ्यासाठी गुळाचा खडा नक्की असायचा. रात्री आई ती पिशवी डोक्याखालच्या उशीजवळ ठेवून झोपी जाई. एकदा आईच्या पिशवीत 2, 3, 5, 10, 20 पैशांचे आणि 4 आणे, 8 आणे यांची भरपूर चिल्लर नाणी मी दिवसा बघितली होती. त्याचवेळी आमच्या घराच्या ओट्याच्या कडेला रस्त्यासाठी दगडखाणीतील दगडांचा ढीग टाकलेला होता. रात्री आई झोपल्याची खात्री झाल्यावर मी हळूच उठलो. तिची पिशवी घेऊन तिच्यातील 2-3 जड नाणी आवाज न करता हातात घेतली आणि ओट्यावरील दगडांच्या फटीत नेऊन अंदाजानच अंधारात त्यावर आडवा सपाट दगड ठेवला.
सकाळी लवकर उठून दगडाखाली पैसे असल्याची खात्री केली. शाळेत जाताना कुणाचं लक्ष नाही हे पाहून खाकी चड्डीच्या खिशात पैसे टाकले. तो दिवस तसाच गेला. नंतरच्या दिवशी परत पैसे चोरले, तेही खिशात ठेवले, पण खर्चिले मात्र नाहीत. तिसऱ्या वेळेसही पैसे चोरले. आता माझ्याकडे 1-1.5 रुपया साठला असावा, पण तो खर्च करण्याची संधीच मिळत नव्हती. इतके पैसे खर्च होतील एवढं मोठं दुकानच गावात नव्हतं. भेळ मिठाई हाही प्रकार नव्हता. थंड गारेगारचेही दिवस नव्हते. 4-5 दिवस पैसे खिशातच होते. आता इतके पैसे जवळ ठेवण्याची भीती वाटू लागली. तरी एकदा आई घरात म्हणाली, माझ्या पिशवीतले 4-8 आणे कुठेतरी पडतायत. मी खर्चिले नाही तरी ते कमी भरतायत. आईनं पैसे मोजून ठेवलेले नसत, पण तिला शंका आली होती. तशातच वर्गात रोकडे गुरुजींनी चांगलं वागण्याचे आणि खरं बोलण्याचे फायदे समजावून सांगितले. अर्थात तो योगायोग होता, पण त्यामुळे माझं मनपरिवर्तन झालं आणि त्याच रात्री मी उलटी क्रिया केली. चोरलेले सगळे पैसे आईच्या पिशवीत आवाज न करता ठेवून दिले. माझ्या मनावरचा बोजा हलका झाला. मला हलकं झाल्यासारखं वाटलं. घरात मी आईचा लाडका होतो, पण हे लाड तिच्याकडून मार न खाण्या इतपतच मर्यादित होते. लाडका होतो म्हणून लाडावले, पण कधी खेळणी, चांगले कपडे, इतर भावंडांपेक्षा वेगळं खाणं, सहलीला जाणं यात रूपांतरित झालं नाही. दर शनिवारी बाजारातून आई खाऊ आणत असे. कधी भेळ, कधी केळीची फणी गाठोड्यातून बाहेर पडे. कितीही भेळ आणली तरी 5-6 भावंडांना मुठमुठच वाटायला येई. घरात केळी आणली तर क्वचित प्रसंगी आम्हाला खायला न देता रात्रीच्या जेवणात कालवणाऐवजी शिकरणासाठी बाजूला काढून ठेवत असे. 3रीत असताना उन्हाळ्यात दुपारच्या वेळी शाळेत जाताना रस्त्यावर खूप फुफाटा असे. कोणाच्याच पायात चप्पल नसायची. रस्त्यात रुतलेल्या मोठमोठ्या दगडांवर पाय ठेवून पळत जायचो. सूर्य माथ्यावर असायचा, तरी पण पांधीच्या कडेला असणाऱ्या शेरताटीच्या सावलीतून जायचा प्रयत्न करायचो, पण सगळेच प्रयत्न अधुरे ठरत. तापलेल्या पांढऱ्या मातीचे चटके बसत. बऱ्याचदा पाण्यात भिजवलेल्या लुगड्याच्या चिंध्या तळपायाला गुंडाळून चटके कमी करायचो. माझ्या वर्गात श्रीरामपूर जवळील शिरस गावचा राजेंद्र गवारे नावाचा मुलगा होता. तो गावातीलच गवांदे नावाच्या नातेवाईकाकडे शिकण्यासाठी आला होता. त्याची आणि माझी मैत्री झाली. तो लांब लळईतून आधी माझ्या मळ्यातील घरी येई. तिथून पुढे आम्ही दोघं मिळून शाळेत जायचो. त्याच्या वडिलांनी त्याला स्लीपर घेतल्या होत्या. माझ्यावरील प्रेमानं शाळेच्या वाटेवर त्याची स्लीपर आम्ही आळीपाळीनं वापरत असू. 3रीला असतानाच आळीतल्या नवले कुटुंबातील अण्णासाहेब आणि मच्छिंद्र या माझ्याच वर्गातील जुळ्या भावांच्या नामकरणाचा कार्यक्रम झाला. त्यांच्याकडे खूप पाहुणे आले आणि बहुतेकांनी या दोघांना नवीन रंगीत कपडे आणले होते. नवीन कपडे घालून कपाळाला गंध अक्षता लावून ही राम लक्ष्मणाची जोडी जग जिंकल्याच्या आनंदात अंगणात फिरत होती. मी उगीचच त्यांच्या मागं फिरत त्यांच्या नव्या सदऱ्याला हात लावून न्याहाळत उत्सुकता शमवत होतो. नव्या नवरीमागं करवल्याने फिरावं तसं आम्ही दोघं-तिघं त्याच्या भोवती गोळा झालो होतो. त्यांच्या 3 आत्या, 2 मामा आणि 1 चुलता अशा सर्वांनी कपडे आणल्याचं त्यांनी मला सांगितलं. तेव्हा आपण त्यांच्यापेक्षा खूप म्हणजे खूपच गरीब असल्याचं मला राहून वाटू लागलं. रात्री झोपताना मी आईला माझी खंत बोलून दाखवली. आई, मी पण नावकरी आहे ना, मग माझ्या नावाचा कार्यक्रम कधी करणार आहेस? आपल्या घरात कमावणारे कमी आणि खाणारे जास्त आहेत. एखाद्या वर्षी चांगलं पीक आलं की तुझं नाव ठेव. आईनं माझी समजूत काढली. मग मी तिला अजिजीच्या सुरात म्हणालो, मग तोपर्यंत मला रंगीत कपडे तरी घेऊन दे बाजारातून. मग आईनं तिची व्यथा मला सांगितली. अरे भाऊ, इतके पैसे असते तर तुझ्या नावाचा कार्यक्रमच धरला असता ना. तू जन्मल्यापासून मी डाव्या हातानंच जेवते. उजवा हात गहाण ठेवलाय मी. तू न पाहिलेल्या तुझ्या आज्याला मी मनोमन शब्द दिलाय. ज्या दिवशी तुझं नाव ठेवीन त्या दिवसानंतरच मी उजव्या हातानं खायला सुरुवात करीन. त्या अण्णाच्या सगळ्या आत्यांनी आणि मामांनी त्याला ड्रेस आणलेत. मी नुसताच नावकरी आहे. मी वैताग जाहीर केला. तेव्हा आई समजुतीच्या सुरात म्हणाली, तुझंच नशीब फुटकं. एक मावळण होती तुला, पण तिला 1 सालचंच आयुष्य मिळालं. तुला एक मामा आहे, पण त्याचेच खायचे वांदे. आणि तुला ड्रेस तो कधी घेणार? एकंदरीत आपल्याला नवे कपडे मिळणारच नाहीत असा जुनाच विश्वास नव्याने दृढ झाला. आईची सकाळ खूप लवकर होई, पण बाई आईच्या आधी उठे. आई उठली की सगळ्यात आधी चूल पेटवी.
मातीच्या चुलीच्या तोंडात बारीक बारीक काटक्या आणि काडाकुडा घालून त्यावर चिमणीतलं थोडं घासलेट टाकून चिमणीच्या वातीनं जाळ करी. काड्याकुड्याने पेट घेतला की 2-3 मोठ्या ढलप्या किंवा जाडजूड लाकूड त्या यज्ञकुंडात हळूच सरकवून देई. त्यावर एका पातेलीत पाणी, गूळ, चहा फक्कीचं आधण ठेवून तोंड धुवायला जाई. तोपर्यंत दादाही उठलेला असे. मग आई शेळीचं मागचं तंगडं तिच्या गुडघ्याच्या बेचक्यात पकडून पेल्यात चहासाठी दूध काढून आणी. तोपर्यंत चहाला उकळी आलेली असायची. त्यात दूध घालून पुन्हा उकळी आली की चहा पिण्यासाठी तयार होई. 2 कप बशांमध्ये प्लॅस्टिकच्या गाळणीनं चहा गाळून तो आई आणि दादा प्यायचे. तोपर्यंत माझ्यासहित पिलावळ जागी होऊन चुलीच्या भिंतीला तळपाय लावून शेकायला बसलेली असे. हिवाळ्यात चुलीजवळ शेकण्यावरून पोरांमध्ये भांडणं होत. आईचा चहा पिऊन झाला की तोंड धुवायच्या आधीच मला भूक लागे. तेवढ्या पहाटे आई बाजरीची शिळी भाकरी जाळावर थोडी गरम करून कासाच्या थाळ्यात भाकरी चुरून दे. मग चहा आणि भाकरीचा भुगा पोटात घालून जठराग्नी शांत होई. तान्ही दुपती शेळी असेल तर थोडंफार दूध वाट्याला येई. अन्यथा चहा ही प्रमुख भाजीच होती. त्याआधी दात घासलेच पाहिजेत असा काही नियम नव्हता. पण बाई जवळ असली की मला धाकानं तोंडात पाण्याच्या गुळण्या आणि थोबाडावर पाण्याचा पोचारा फिरवायलाच लावी. इतक्या सकाळी ताजी भाकरी बनवणं शक्यच नसायचं. म्हणून बाई रात्रीच 2-3 भाकरी जास्तीच्या करून टोपल्यात ठेवत असे. घरात कास्याचे पांढरे लखलखीत 3 मोठे थाळ होते. त्यांना कलही करण्याची गरज नसे. त्यातील एक थाळा धाकट्या बहिणीच्या हातातून पडल्यामुळे काठाच्या बाजूने तुकडा पडून वापरातून बाद झाला. 2-3 पितळाच्या थोड्या उथळ पितळ्या होत्या. त्यांना कलही करावी लागे. पाणी पिण्यासाठी पितळाचेच 3 उभट गोलाकार काठ असलेले तांबे होते. कास्याचेच 3 उभे पेले होते, पण शुभ्र पांढऱ्याऐवजी हिरवट करड्या रंगाचे होते. घरातील पोरवडा वाढल्यावर आईनं बाजारातून जर्मनच्या 3 ताटल्या विकत आणल्या. रोज जेवताना आम्ही पोरांनी जेवणाची ताटं वाटून घेतली होती. सरावामुळे आम्हाला ती अचूक ओळखता यायची. त्यांच्यावर नावं नसली तरी ताट इकडचं तिकडे झालं की आमच्यात धुसफूस चालू होई. मग दोन्ही पाय पसरून सारवलेल्या भुईवर जोरात घासून मागं पुढं करत तोंडाने फुसफुस करत अन्याय जाहीर केला जाई. बाई जवळ असेल तर पाठीत रपाटा मिळे. शिवाय भरलेलं ताटही काढून घेई आणि वेगळ्याच प्रकारे अन्यायाचं परिमार्जन केलं जाई. आई मात्र हात उचलत नसे. बाईजवळ कोणाचेच नावकरी असलो तरी माझेही लाड चालत नसत. सकाळच्या वेळी चुलीचा ताबा आईकडे असे. रात्रीच्या शिळ्या भाकरी टोपल्यात नसतील तर आई पटकन लाकडी काठवट जवळ ओढून पटापट हातावरच बाजरीच्या भाकऱ्या थापत राही. मग एकदा भाकरीला सुरुवात केली की दिवसभरासाठी लागणाऱ्या सगळ्याच भाकरी उरकून घे. लाल बुंद आहार आणि ज्वाळ्यांच्या लवलवत्या जिभांवर भाकरी खरपूस भाजून कडक पापडा मूळ भाकरीवर तयार होई. त्याचा खमंग वास घरभर पसरून राही. पण चहात चुरून खायला ताज्या भाकरीला शिळ्या भाकरीची मजा यायची नाही. चहा आणि बाजरीची शिळी भाकरी यांचं संयुग हे इतर कुठल्याही मेजवानीला जड भरे. ताजी भाकरी असेल तर मी आईकडे गुळाच्या काल्याचा आग्रह धरी. मग आई खरपूस भाजलेली गरम गरम बाजरीची भाकरी तिची उष्णतेची धग हलके हलके सोसून थाळ्यात चुरून घे. गुळाचा खडा बारीक करून तो सगळ्या ताटात पेरला जाई. त्यावर गोडं तेल टाकून हाताच्या पंजानं कुस्करून एकजीव करून टाकी. थोडा कोरडा असला तरी हिवाळ्याच्या दिवसात हा पौष्टिक आहार घरोघरी दिसे. दिवस उजाडायच्या आतच आईची चूल ढणाढणा पेटलेली असायची. भाकरी झाल्यावर आई चुलीवरचा तवा सांडशीनं नाहीतर फुंकणीच्या आधारानं चुलीच्या मागच्या भिंतीला टेकून ठेवी. चुलीत जाळ चालू असताना आईनं तवा वर केला की तव्याच्या खालच्या बाजूला लाल बुंद चांदण्या चमकताना दिसत. लाल विस्तवाची लवंगी रांगोळी खूप मनोहर आणि सुंदर दिसायची. अशा वेळी आई त्याला तवा हसतोय असं म्हणायची. आज तुझा मामा तुला भेटायला येणार असंही सांगायची. पण मामा मात्र कधी आला नाही. दोघी सासूसुनांमध्ये कोळशाची चर्चा झाली की आई त्या हिशोबानं पाट्यावर वाटायचा मिरची मसाला ताटात काढून घरच्या बाहेर अंगणातील पाट्याजवळ पाण्याचा तांब्या घेऊन बसे. पाट्यावर पाण्याचे 2 हात मारून तो साफ करी. मग त्यावरच वरवंटा, ग्रामीण भाषेत वरुटा, उभा करून स्वच्छ करी. उभ्या वरवंट्यानं सगळ्यात आधी हळकुंड फोडून बारीक करून घे. कधी खोबरं असलंच
तर ते आधीच भाजून हळकुंडानंतर बारीक केलं जाई. मग धणे, मिठाचे खडे, मिरची, मसाल्याचे जिन्नस, चुलीत भाजलेला पूर्ण कांदा, शेंगदाणे क्रमाने रगडले जाई. आईचं लक्ष नाही असं पाहून ताटातील भाजलेला कांदा मी पळवून ने. कांद्याच्या भाजलेल्या पाकळ्या खूपच चवदार लागत. मग आई त्यावरील कोळसा झालेल्या पाकळ्या फेकून न देता पाट्यावर द्यायला सांगे. पाट्यावर मसाला वाटताना आईची लयदार हालचाल होई. वरवंटाच्या मागं पुढं होण्याबरोबरच त्याला जोडलेल्या दोन्ही हातांमुळे तिचं शरीर मागं पुढं होत राही. सगळ्या मसाल्याच्या मिश्रणाचे आई 2 भाग करून त्यात थोडं पाणी घालून निम्मा भाग अर्धा कच्चा बारीक करे. मग सगळा भाग एकत्र करून वरवंट्याखाली बारीक रगडे. मध्येच तळहात उभा करून त्याच्या खालच्या कोरीनं सगळा मसाला एकत्र करी. थोड्याशा पाण्याचा शिपका पाट्यावर टाकून पुन्हा सगळा मसाला वाटायला लागे. घसरा देताना सगळं मिश्रण एकजीव होई. मध्येच वाटलेल्या मिश्रणात हात घालून ते पुरेसं बारीक झालं की नाही ते चाचपून पाही. ते पुरेसं झालं नसेल तर पाण्याचा शिपका देऊन पुन्हा घसरा देई. मग सगळं वाटण ताटलीत घेऊन वरवंटा उभा धरून त्याच्यावर व पाट्यावर पाणी टाकून ते ताटलीत घेतलं जाई. पाट्यावरचं अपेक्षित वाटण ताटात आलं की पाटा व वरवंटा स्वच्छ धुवून पाटा भिंतीला उभा करून ठेवी आणि त्याच्या जोडीला मागं वरवंटा ठेवी. पाटा भुईवर आडवा राहिला तर कुत्र किंवा मांजर चाटून जाऊ नये म्हणून पाटा उभा करून ठेवण्याचा अलिखित नियमच झाला होता. सकाळचा स्वयंपाक आईकडे असे. बाईलाही सकाळी खूप कामं असत. शेळ्या बाहेर बांधणं, घर अंगण झाडून साफ करणं, विहिरीवरून पाणी आणून रांजण हंडा भरून ठेवणं, पानांचे पुडे कापून थप्पी मारणं, तान्ह्या पोरांना सांभाळून विड्या वळायला जाणं. यात ती पण थकून जाई. दोघी एकमेकांना समजून घेत. त्यामुळे सकाळचा स्वयंपाक आईकडे आणि संध्याकाळचा बाईकडे अशी कामाची विभागणी झाली होती. आईनं 2-3 शेळ्या पाळलेल्या होत्या. त्यांची सारी जबाबदारी आईवरच असे. शेतातून गवत आणून तर कधी शेवरीचा पाला काढून त्यांची पोटं भरावी लागत. घरच्या शेतातील हरळी, शिपाट, चांदणी असं विविध प्रकारचं गवत आई नित्यनेमाने पटकुऱ्याच्या गाठोड्यात बांधून आणी. सकाळी आणलेलं गवत दिवसभर बेताबेतानं त्यांच्या पुढं टाकी. 2 वेळ पाणी पाजलं की त्या मुक्या जनावरांचा आत्मा शांत होऊन जाई. शेळ्यांच्या दोन्ही कुशी टम्म फुगल्या की आई खुश होई. आईचं हे जिवंत धन दादाच्या संसाराला अडीनडीला उपयोगी पडे. वर्षातून 2 वेळा करडं देणाऱ्या शेळ्या आईच्या जगण्याचाही विरंगुळा होता. बाई आणि दादा दिवसभर विडी कारखान्यात राहत, पण शेळ्यांमुळे आई कायमच घरी थांबे. आम्हा 7 भावंडांना सांभाळण्याची निसर्गदत्त जबाबदारी आईचीच होती. 3रीची परीक्षा उत्तीर्ण होऊन मी 4थीत गेलो. 4थीत शिकत असतानाच रोकडे गुरुजींनी मला परिपाठाच्या वेळी खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही साने गुरुजींची कविता प्रार्थना म्हणून इतर 2 मुलांसह पुढं उभं राहून दररोज म्हणण्यासाठी नेमून टाकलं. स्पष्ट उच्चार आणि मोठा आवाज यामुळे गुरुजींनी पुढे येऊन प्रतिज्ञा म्हणण्याची अजून एक जबाबदारी माझ्या शिरावर अलगद ठेवून दिली. त्यामुळे माझी गर्दीची भीड चिपली. थोडाफार सभाधीटपणा वाढीस लागला. आमचा 4थीचा वर्गही बुद्ध विहारात भरत होता. गुरुजींच्या म्हणण्यानुसार मी हुशार होतो. गुरुजी आमच्या घरी पित्राचं जेवायला आले त्या दिवशी दादाला नाण्या म्हणजे मी हुशार असल्याचं सांगितलेलं माझ्या कानाने ऐकल्याचं आठवतं. 4थीला असतानाच ऑगस्ट महिन्यात दुपारच्या वेळी झावरे नावाचे साहेब शाळा तपासणीसाठी आले होते. त्यांनी पुस्तकातील काही प्रश्न विचारले तेव्हा मी पटापट उत्तरं दिली. फळ्यावर 3 अंकी संख्यांच्या गुणाकाराचा प्रश्न खडून लिहिला आणि आम्हाला पाटीवर गणित सोडवायला सांगितलं. गुणाकार तसा अवघडच होता, पण मी अचूक उत्तर काढलं होतं. मग त्यांनी व्यावहारिक व सामान्य ज्ञानाचे काही प्रश्न विचारले. एकाच इमारतीतील कौलारू छपराच्या सलग 4 खोल्या बनवण्यासाठी एका रेषेत किती लांब रोवावे लागतील? मी पटकन हात वर करून उत्तर दिलं, 4 दुणे 8. त्यांनी नकारार्थी मान हलवली आणि म्हणाले, 4 खोल्या सलग असतील तर प्रत्येक 2 खोल्यांमधील एक खांब सामायिक येतो. त्यामुळे 4 अधिक 1 असे 5 खांब लागतील. प्रश्नातील मेख माझ्या लक्षात आली नव्हती आणि माझं उत्तर चुकलं. मग त्यांनी पुढचा प्रश्न विचारला. एका गृहिणीला 1 कपडा अंगणात वाळवण्यासाठी अर्धा तास लागतो, तर 9 कपडे वाळवण्यासाठी किती तास लागतील? माझ्यासह 5-6 मुलांनी हात वर केले.
त्यापैकी एकानं उत्तर दिलं 4.5 तास. मग मी उत्तर दिलं अर्धा तासच. साहेबांनी चमकून माझ्याकडे बघितलं. पुन्हा साहेबांनी पुढचा प्रश्न केला, तुमच्या गावातील बारवेचं पाणी किती बादल्यांमध्ये उपसलं जाईल? आधी सगळा वर्ग शांत राहिला. मग साहेबांनी वातावरण जरा हलकं फुलकं केल्यावर सगळ्यांना कंठ फुटला. कुणी 100, कुणी 1000 तर कुणी 100,000 असं काही बाही सांगू लागले. मी गप्पच होतो. साहेबांनी नाव घेऊन मला उत्तर विचारलं. मला प्रश्नाचा अंदाज आला होता. मी सांगितलं की बादल्यांची संख्या ही बादलीच्या आकारावर अवलंबून राहील. बारवेच्या आकाराची एक बादली सुद्धा पूर्ण बारवेचं पाणी उपसण्यासाठी पुरेशी असेल. माझ्या उत्तरानं झावरे साहेब खूप खुश झाले. मला त्यांनी जवळ बोलावलं, पाठीवरून हात फिरवला आणि रोकडे गुरुजींना सांगितलं की मुलगा हुशार आहे, याच्यावर लक्ष ठेवा. यावर्षी मिडल स्कूल स्कॉलरशिप परीक्षा आहे, त्या परीक्षेला याला बसवा. हा मुलगा नाव काढील. रोकडे गुरुजी मला आवडायचे. वर्गात ते फक्त मलाच शिकवताहेत असं भासायचं. 4थीला श्री शिवछत्रपती हे इतिहासाचं पुस्तक होतं. त्यातील शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र, अफजल खानाचा वध, पन्हाळ्याचा वेढा, गड आला पण सिंह गेला, आग्र्याहून सुटका, स्फूर्तीचा जिवंत झरा इत्यादी धडे शिकवताना ते हुबेहूब प्रसंग नजरेसमोर उभे करत. सगळा वर्ग रोमांचित होई. बालभारतीमधील धडे शिकवतानाच रामायण महाभारतातील गोष्टी सांगत, गौतम बुद्धांविषयी माहिती देत. एखादी गोष्ट सांगत असताना तार्किक विचार, वर्तमानाशी तिचा संबंध समजावून सांगत. पुराणातील चमत्कारांची मात्र ते खिल्ली उडवत. आपल्या समाजात असणाऱ्या अंधश्रद्धा, भूतखेतं, बुवा भगत यावर ते हल्ला चढवत. त्यांनी केलेली मांडणी तर्कनिष्ठ व वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून केलेली असे. त्यामुळे मला ती मनापासून आवडे. कुठल्याही गोष्टीवर सहजपणे पाहता क्षणी विश्वास न ठेवता त्याची शहानिशा करावी, याची मूलभूत सवय रोकडे गुरुजींनी मला लावली. गोऱ्यापान सड पातळ देहावर पांढरा शुभ्र मॅनेला, पांढरा पायजमा, डोक्यावर पांढरी टोपी घालणारे रामनाथ रोकडे गुरुजी एका पायाने अधू होते. ते चालताना थोडे लंगडत असत. गुरुजींनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट मी मनापासून ऐके. त्या वयात आई वडिलांपेक्षाही गुरुजींच्या बोलण्यावर माझा जास्त विश्वास होता. जगातील सारं ज्ञान आणि माहिती गुरुजींच्या ठायी एकवटली आहे असं मला निःसंशयपणे वाटे. आमच्या मळ्यात धोंडीबाबाच्या मळईत जांबाची म्हणजेच पेरूची बाग होती. आमची मळई उतरून खाली गेलं की जांबाची बाग लागे. त्यांचा नातू अण्णा आणि मी एकाच वर्गात होतो. त्यामुळे सकाळची शाळा सुटून घरी जाऊन जेवण झालं की मी अण्णाबरोबर त्यांच्या बागेत जात असे. असंच एकदा दुपारच्या सत्रात शाळेत जायच्या आधी आम्ही दोघं जांबाच्या बागेत गेलो. 2-3 पेरू तोडले. सगळेच पेरू गोड नसायचे. काही आंबट तर काही बेचव किंवा काही रसहीनही असायचे. त्यातील एका बचका एवढ्या पेरूचा मी दातांनी लचका तोडला. पेरू खूप गोड होता. का कोणास ठाऊक, पण मला तो पेरू गुरुजींना द्यावासा प्रकर्षानं वाटलं. पण मी त्याला तोंड लावलं होतं. क्षणभर संभ्रमात पडलो, पण क्षणभरच. दुसऱ्या क्षणाला तो खाकी चड्डीच्या खिशात टाकला. इवल्याशा खिशात तो मावेना. बागेतील खेळ संपल्यावर आम्ही दोघंही दुपारच्या सत्रात शाळेत जाण्यासाठी घरी आलो. दादाच्या विडी पानाच्या कात्रीनं मी पेरूवरचं दातांचं निशाण व्यवस्थित काढून त्याला छाट मारली. आता पेरू उष्टा केल्याचं नामोनिशाण उरलं नाही. मग तो दुरुस्त केलेला पेरू दप्तराच्या पिशवीत ठेवून दिला. दुपारच्या सत्रात शाळा भरल्या भरल्या रोकडे गुरुजी अंकगणित शिकवत. त्याच वेळेला मी दप्तरातून पेरू काढून गुरुजींना दिला. पेरूच्या सालीला मारलेल्या छाटावरून गुरुजी मला म्हणालेही, नान्या, अरे याला तू तोंड लावलंयस का? अतिशय बेमालूमपणे मी खोटं बोललो. नाही गुरुजी, त्याला रागून तोंड लावलं होतं, म्हणून मी कात्रीनं तो भाग कापून टाकला. पाहिजे तर अण्णाला विचारा. गुरुजींनी तो पेरू ठेवून घेतला. गुरुजींवरच्या प्रेमानं त्यांनीच केलेल्या संस्कारावर मात केली होती. मी चक्क खोटं बोललो होतो. त्या हुरहुरीपेक्षा गुरुजींनी माझा पेरू खाल्ला याचं समाधान खूप मोठं होतं. ओली माती असताना तिला आकार देण्याचं महत्त्वाचं काम माझ्या आयुष्यात गुरुजींनी केलं. आयुष्याकडे बघण्याचा डोळस दृष्टिकोन, पापभिरू वृत्ती, समाजाप्रती आणि कुटुंबाविषयी असणारी आत्मीयता या बाबतीत मी थोडाफार जो सकारात्मक आहे त्याचं श्रेय रोकडे गुरुजींना जातं. त्यांच्याविषयी मला आयुष्यभर आदर आणि अभिमान वाटत राहिला.
6 डिसेंबर 2022 रोजी त्यांचं त्यांच्या नान्नज दुमाला या गावी देहावसान झालं. या दरम्यान मी सेवानिवृत्त झालो होतो. त्यामुळे माझ्या गावी श्रद्धांजलीचा फलक लावून मी त्यांच्याविषयीचा आदर व्यक्त केला. 4थीतून 5वीत गेल्यावर 6वीत गेलेल्या सुभाष संपत गाडेकर याची 5वीची जुनी पुस्तकं उन्हाळ्याच्या सुट्टीतच निम्म्या किमतीत घेतली. दादाच्या मागे लागून त्याचे 7 रुपये देऊनही टाकले, पण सुभाषनं माझ्याकडून घेतलेले पैसे गहाळ केले. त्याच्या घरात आरडाओरडा झाला, पण त्याच्या वडिलांनी ती पुस्तकं मलाच दिली. 5वीला असताना जनवाणी या हिंदी परीक्षेचा फॉर्म भरायचा होता. 8 आणे फी होती. फी भरायचा शेवटचा दिवस असताना दादा संगमनेरला दवाखान्यात अडकला होता. धोंडी बाबाची धाकटी लेक चंद्रभागा बाळणपणाच्या आजारपणात सिरियस झाली होती. त्यामुळे इतरांबरोबरच दादा दुपारच्या शाळेपर्यंत घरी येऊ शकला नाही आणि मी जनवाणीच्या परीक्षेला मुकलो. त्या आजारपणात चंद्रभागा निधन पावली. याच दरम्यान 4थीत असताना दिलेल्या मिडल स्कूल स्कॉलरशिपचा निकाल लागला. मी पास झालो, मात्र शिष्यवृत्ती मिळायला पात्र ठरलो नाही, अशी माहिती रोकडे गुरुजींनी दिली.